नमस्कार. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी, निसर्गाचा लहरीपणा, बाजारातील चढउतार आणि सरकारच्या नव्या योजना, या सर्वांचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर कसा होणार आहे, याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. सुरुवात करूया एका अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमीने. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचा हप्ता उद्या अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. प्राप्त माहितीनुसार उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत. या महत्त्वपूर्ण योजनेचा थेट लाभ देशातील तब्बल 8.5 कोटीहून अधिक शेतकरी बांधवांना मिळणार आहे. या भव्य वितरणासाठी प्रशासनाकडून 16,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन हंगामात बळीराजाला हा एक मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. तुमच्या खात्यावरती नक्की पैसे केव्हा जमा होणार आणि कर्जमाफीची दुसरी यादी कधी जाहीर होणार, यासह इतर अनेक आवश्यक आणि रोजच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या बातम्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. कृषी क्षेत्राच्या प्रशासकीय पातळीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे राज्यामध्ये एकूण 23,476 नवीन पदांची निर्मिती होणार आहे. तसेच नवीन संचालनालयाची स्थापना देखील केली जाणार आहे, ज्यामुळे कृषी विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे. तांदूळ निर्यातीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता एक संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये 5% उल्लेखनीय वाढ नोंदवली गेली आहे. मात्र त्याचवेळी बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये 5% घट दिसून आली आहे. जागतिक बाजारपेठेतील या बदलांचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी वारणा खोऱ्यातून येत आहे. वारणाकडून दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार म्हशीच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 1.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर गाईच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. अकोट तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी एक नवे संकट ओढवले आहे. येथील कपाशीच्या पिकावर आकस्मिक मरण रोगाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कृषी तज्ज्ञांनी या परिस्थितीची दखल घेत शेतकऱ्यांना तातडीने योग्य ती उपाययोजना करण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सखी वन स्टॉप सेंटरचा आधार लक्षणीयरित्या वाढला आहे. गेल्या वर्षभरामध्ये तब्बल 8,120 पीडित महिलांना या केंद्राच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. या मदतीच्या प्रमाणामध्ये 15.1% वाढ झालेली आहे. सध्या राज्यामध्ये 67 सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत आहेत. मात्र दुसरीकडे हिंसाचारग्रस्त महिलांची संख्या देखील वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. जर भूसंपादनाचा मोबदला मिळण्यास प्रशासकीय पातळीवर उशीर झाला तर आता त्यावर शेतकऱ्यांना जास्त व्याज दिले जाणार आहे. तसेच ॲग्रीस्टॅक या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्याने 4 पदांना मान्यता देण्यात आली आहे. हदगाव येथील नागरिकांसाठी एक महत्त्वाची कायदेशीर सुविधा उपलब्ध होणार आहे. हदगाव येथे आता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना केली जाणार आहे. महाराष्ट्रातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्नाटकी काशिदला आता थेट महाराष्ट्राचे रेशीम उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांच्या कष्टाला आता स्वतःच्या राज्यामध्येच एक हक्काची आणि मोठी बाजारपेठ मिळत आहे. या शासकीय रेशीम कोष बाजारपेठेमुळे रेशीम उत्पादकांना एक खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या आधुनिक बाजारपेठेच्या उभारणीसाठी तब्बल 7,33,00,000 रुपयांची मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये ग्राहकांना प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे रिफिल सिलेंडर मिळेल की नाही या चिंतेने ग्राहक पूर्णपणे धास्तावले आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आता अवघ्या 4 दिवसांवरती येऊन ठेपली आहे. बोटांचे ठसे आणि डोळ्यातील बुबुळ बायोमेट्रिक मशीनशी जुळत नसल्याने या तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठा वाद निर्माण झाला आहे. बोगस प्रमाणपत्रे देणारे मोकाट फिरत आहेत. मात्र या आधारावर नोकरी मिळवलेल्या शिक्षकांवरती आता कारवाईचा बडगा उगारला जात आहे. जर शिक्षक दोषी आहेत तर ही प्रमाणपत्रे तपासणारी पडताळणी यंत्रणा निर्दोष कशी असू शकते, असा संतप्त आणि अत्यंत रास्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी बँकांनी आता सकारात्मक पाऊल उचलले आहे. कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांना आता नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून विविध बँकांनी कर्ज वाटपाची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू केली आहे. मात्र अकोला जिल्ह्यामध्ये प्रशासकीय पातळीवर अजूनही संथ कारभार सुरू आहे. येथील तब्बल 11,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे भव्य प्रात्यक्षिक नुकतेच आयोजित करण्यात आले होते, ज्याला शेतकऱ्यांकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोयाबीन, कापूस, मका, हळद, भुईमूग या पिकांसह फळबागांसाठी हे ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असा विश्वास कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
फळबाग लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. फळबाग लावण्यापूर्वी शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवरती नोंदणी करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी 15 ऑगस्टची अंतिम मुदत म्हणजेच डेडलाईन देण्यात आली आहे. पोर्टलवरती माहिती उपलब्ध नसल्यास फळबाग लागवडीच्या प्रस्तावाला अजिबात मंजुरी मिळणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील रोजगार सेवकांशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. चिखली परिसरातील गॅस ग्राहकांसाठी एक धोक्याची घंटा आहे. या परिसरामध्ये 11,167 ग्राहकांची KYC अद्यापही बाकी आहे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर मिळणारे गॅस अनुदान कायमचे बंद होणार आहे. KYCचे हे काम 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने एक कडक पाऊल उचलले आहे. NCMC कार्ड स्वीकारण्यासाठी जर प्रवाशांची अडवणूक केली तर संबंधित वाहकांवरती कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा एसटी महामंडळाने दिला आहे. तांत्रिक कारणे सांगून प्रवाशांची कोणत्याही प्रकारची अडवणूक होता कामा नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आधार प्रमाणीकरणाअभावी मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रमाणीकरण न झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 30,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पूर्णपणे रखडलेली आहे. दुसरीकडे याच जिल्ह्यातील 34,855 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 295 कोटी रुपये मात्र यशस्वीरित्या जमा करण्यात आले आहेत. सध्या शेतातील पिके अतिशय बहरलेली दिसत असली तरी त्यावर अळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणीच्या कामाला मोठा वेग आला आहे. अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी धावपळ करत आहेत. रेशन कार्ड धारकांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. 3 महिन्यांच्या एकत्रित रेशन वितरणाच्या योजनेमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक अडथळे निर्माण झाले आहेत. सध्या केवळ ऑगस्ट महिन्याचेच रेशन वाटप सुरू करण्यात आले आहे. पॉस मशीनवरती सध्या एकाच महिन्याचा कोटा उपलब्ध दाखवला जात आहे. नियमानुसार 3 महिन्यांचे धान्य पॉस मशीनवरती एकत्रित उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. आवक घटल्यामुळे सोयाबीनचे दर सध्या 6,500 ते 7,000 रुपयांवरती स्थिर आहेत. खाजगी प्लांटचे दर मात्र 7,000च्या पुढे गेले आहेत. शेतकऱ्यांकडील सोयाबीनचा साठा आता संपत आल्याचा हा थेट परिणाम बाजारात दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये मजूर टंचाईने शेतकऱ्यांची प्रचंड मोठी कोंडी केली आहे. शेतामध्ये तण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे आणि खुरपणीसाठी चक्क 400 रुपये रोज देण्याची तयारी असूनही मजूर मिळण्यास तयार नाहीत. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. या सर्व संकटांमध्ये वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची भर पडली आहे. रानडुकरांसारख्या वन्य प्राण्यांनी शेतामधील उभी पिके अक्षरशः फस्त केली असून शेतकरी या त्रासाला पूर्णपणे कंटाळले आहेत. या वन्य प्राण्यांचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वाशिम परिसरामध्ये वन्य प्राण्यांमुळे 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जर प्रशासनाने तातडीने बंदोबस्त केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रगतशील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय उत्तम संधी चालून आली आहे. शेतकऱ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या परदेशी कृषी अभ्यास दौऱ्यासाठी आता शासनाकडून 2 लाख रुपयांपर्यंत भरघोस अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अपार ID निर्मितीमध्ये अनेक तांत्रिक अडथळे येत आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन जन्माचा दाखला उपलब्ध नसल्यामुळे अपार IDचे काम मोठ्या प्रमाणावर रखडले आहे. तसेच आधार कार्डवरील नाव आणि शाळेच्या दप्तरी असलेल्या जन्मतारखेतील तफावतीमुळे हे अडथळे अधिकच वाढले आहेत. 15 ऑगस्टपूर्वी अपार IDचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे अत्यंत कठीण आव्हान आता शिक्षकांवरती येऊन पडले आहे. आर्थिक क्षेत्रातील घडामोडींवर नजर टाकली असता शेअर बाजारामध्ये थोडी अस्थिरता दिसून येत आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल गुंतवणूकदारांमध्ये काहीशी धास्ती निर्माण झाल्यामुळे जुलै महिन्यामध्ये यातील गुंतवणुकीत 15% मोठी घट झाली आहे. बाजारातून मिळणाऱ्या मर्यादित परताव्यामुळे गुंतवणूकदार आता अधिक सावध झाले आहेत. मात्र असे असले तरी SIPच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असून त्यातून तब्बल 31,961 कोटी रुपयांची गुंतवणूक बाजारात करण्यात आली आहे. आपल्या प्रलंबित आणि मूलभूत मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आता आक्रमक झाले असून ते थेट रस्त्यावरती उतरले आहेत. पिकांचा सॅटेलाईटद्वारे केला जाणारा सर्वे त्वरित रद्द करावा आणि पीक विमा तातडीने मंजूर करावा या मागणीसाठी चिखर्डे येथे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. माहोडमध्ये हलगीनाद आंदोलन करण्यात आले तर सांगोल्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला ठिय्या आंदोलनाचा कडक इशारा देण्यात आला आहे. दरम्यान लाभार्थ्यांचा निधी येत्या 4 दिवसांत जमा होणार असल्याचे आश्वासन मिळाल्यामुळे जनहित संघटनेचे हलगीनाद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. लासलगावच्या प्रसिद्ध मार्केटमध्ये आता डाळिंब, पपई आणि पेरूच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातील फळ उत्पादक शेतकऱ्यांची अतिशय मोठी सोय होणार आहे. आजच्या लिलावामध्ये डाळिंबाला 51 रुपये प्रति क्रेट या दराने खरेदी करण्यात आले. दिवसभरामध्ये मार्केटमध्ये डाळिंबाच्या एकूण 305 क्रेटची आवक नोंदवली गेली.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी एक घटना त्र्यंबकेश्वर येथून समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती लंपास करण्यात आल्या आहेत. चोरीच्या या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 4,80,000चा मोठा ऐवज चोरीला गेला आहे. या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे बस स्थानक परिसरामध्ये महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणखोऱ्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्यातून अद्याप सावरलेले नाहीत. परिसरातील शेतांमध्ये अजून सुद्धा पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे प्रशासनाकडून होणार तरी कधी, असा हवालदिल करणारा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांना चक्क तलावाचे स्वरूप आलेले आहे. सर्व पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना आता शासनाकडून तातडीच्या आर्थिक मदतीची मोठी अपेक्षा आहे. राज्याच्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. पवित्र पोर्टलचा सर्व्हर सातत्याने डाऊन असल्यामुळे आणि मोबाईलवर वेळेवर OTP येत नसल्यामुळे भावी गुरुजींचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. पोर्टलवरती शाळांचा पसंतीक्रम नोंदवताना उमेदवारांची मोठी तारांबळ उडत असून त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. माजलगाव परिसरामध्ये खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची राजरोसपणे मोठी लूट सुरूच आहे. जर शेतकऱ्यांना युरिया खत हवे असेल तर त्यासोबत इतर नको असलेली खते घेण्याची सक्ती व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हे खतांचे लिंकिंग निर्धास्तपणे सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना एका क्विंटलमागे नाहक शेकडो रुपये ज्यादा मोजावे लागत आहेत. याशिवाय बाजारात बोगस खत विकले जात असल्याचीही मोठी चर्चा सुरू आहे. प्रशासकीय अनास्थेचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंधारे उभारण्यात आले आहेत, पण त्यांना अद्याप गेटच बसवण्यात आलेले नाहीत, ज्यामुळे सिंचनाच्या उद्देशावर पूर्णपणे पाणी फेरले गेले आहे. औंढा आणि कळमनुरी तालुक्यातील या बंधाऱ्यांना 2020 मध्येच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र गेट नसल्यामुळे परिसरातील तब्बल 202 हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यभरात सध्या स्मार्ट मीटरच्या विरोधात मोठा असंतोष खदखदत आहे. या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये संतप्त नागरिकांचा एक मोठा मोर्चा थेट महावितरणच्या कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी या वादग्रस्त मीटरची चक्क होळी करून आपला रोष व्यक्त केला, तर काही ठिकाणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याचा सत्कार करीत गांधीगिरीच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला. KYCच्या नावाखाली गॅस एजन्सी चालकांकडून ग्राहकांची उघडपणे लूट केली जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे गोरगरीब नागरिक आणि शेतमजूर ग्राहकांची मोठी कोंडी होत आहे. राज्यामध्ये बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 194 बियाणे नमुने प्रयोगशाळेत अपात्र ठरले आहेत. मात्र दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. शासनाच्या महाबीज प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालातून ही अतिशय धक्कादायक माहिती उघड झाली आहे, ज्यामुळे बोगस बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे.